तर मंडळी, ही माझी छोटीशी कॅबिन आहे, 2 माणसासाठी आहे. हा एक बेड आहे आणि एक समोर एक बेड आहे. तुम्हाला बेड दाखवतो. हा बघा, हा एक बेड आहे. फुल प्रायव्हसी, पूर्ण कर्टन्स वगैरे आहेत. आणि मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवतोय कारण की मला Instagram आणि मला Facebookला माझे बरेचशेपैकी फॉलोअर्स आहेत. ते मला नेहमी सांगत असतात. मी कधी-कधी लाईव्ह जातो. ते मला टेक्स्ट करून सांगतात की भाऊ, हाऊ यू स्टार्टेड युअर करियर फ्रॉम हॉटेल मॅनेजमेंट टू हॉटेल्स आणि डायरेक्ट मग क्रूज इंडस्ट्रीमध्ये तू पैसे देऊन आलास क्रूजमध्ये, काय तू डायरेक्ट सेटिंग लावलीस, कसं काय ते. तर हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करणार आहे स्टेप बाय स्टेप कशी मी माझं करिअर स्टार्ट केलं फ्रॉम हॉटेल्स टू डायरेक्ट क्रूज इंडस्ट्रीमध्ये. सो जय भीम, जय श्री मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इफ यू हॅव डिसाइडेड दॅट यू वॉन्ट टू वर्क फॉर क्रूज लाईन इंडस्ट्री, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे रिसर्च. तर रिसर्च हा एक मोठा कीवर्ड आहे. तर तुम्ही पहिला रिसर्च करा. तुम्हाला जर क्रूज इंडस्ट्री काम करायचं आहे तर त्या क्रूज इंडस्ट्रीमध्ये कोणते डॉक्युमेंट्स, कोणते सर्टिफिकेट्स कंपल्सरी आहेत, काय काय गरजेचं आहे त्या इंडस्ट्रीमध्ये, तर हे सगळं प्रॉपर तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तुम्हाला त्यांचे लेंथ, कॉन्ट्रॅक्ट लेंथ किती असतात, वॅकेशन पिरियड कसा असतो, प्लस काम किती तास ते करावं लागतं. असं नाही, क्रूज इंडस्ट्री जरा वेगळीच इंडस्ट्री आहे. हे सगळं मी रिसर्च केलं होतं अगोदरच. माझ्या मित्रांना पण विचारलं होतं. माझे मित्र काही ऑलरेडी ते वर्किंग फॉर क्रूज लाईन इंडस्ट्री, तर त्यांनी पण मला थोडंफार गायडन्स वगैरे दिलं. तर ते सगळं त्यांचं ऐकूनच मी पण दादरला एक कॉलेज आहे, मी बरेचसे कॉलेज वगैरे फिरलो, तर मला दादरला एक कॉलेज आवडलं. दादरचं कॉलेज आहे, त्याचं नाव आहे कोहिनूर कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट. तिथं मी गेलो, तिथे इन्क्वायरी केली, प्रिन्सिपलला भेटलो, त्यांना विचारलं वगैरे किती ड्युरेशन आहे कोर्स वगैरे. तर मला शेफ व्हायचं होतं, तर मी त्यांना सांगितलं ते तुम्हाला विचारणार, तुम्हाला शेफमध्ये जायचं आहे, तुम्हाला बारटेंडर व्हायचं, तुम्हाला कशामध्ये जायचं आहे, ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणार. प्लस तुम्हाला पण सांगायचं, तुम्हाला पूर्ण तुमचा माइंड पहिला सेट करायचा आहे की येस भाई साहब, मला हा कोर्स करायचा आणि मला क्रूज इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतरच यू गो देअर अँड टॉक टू द पर्सन. तिकडे जाऊन मी प्रिन्सिपलला भेटलो. मग प्रिन्सिपलनी मला स्वतः गायडन्स दिली की तुला जर शेफ व्हायचं असेल, तुला जर बेकरीमध्ये इंटरेस्ट असेल, तर तो एक कोर्स आहे, एक डिप्लोमाचा कोर्स आहे. त्या कोर्सचं नाव आहे क्राफ्टमॅनशिप कुकरी कोर्स. हा 1 वर्षाचा कोर्स आहे. हा डिप्लोमा आहे 1 वर्षाचा, प्लस डिग्री पण असते. त्या डिग्रीमध्ये तुम्हाला सगळं शिकवलं जाणार. तुम्हाला जेवढे पण डिपार्टमेंट असतात हॉटेलमध्ये, हाऊसकीपिंग, रूम सर्व्हिस, जे बार आहे, प्लस गॅस सर्व्हिसेस वगैरे आहेत, तर तुम्हाला जेवढे पण हॉटेलमध्ये डिपार्टमेंट असतात ते तुम्हाला डिग्रीमध्ये तुम्हाला ते सगळं शिकवलं जाणार अर्ध. पण डिग्री 3 वर्षाची असते. डिग्रीमध्ये टाईम पिरियड असतो 3 वर्षाचा, आणि प्लस डिग्रीचे कॉस्टिंग पण जरा जास्त असते. मी जेव्हा गेलो होतो 10 वर्ष अगोदर, तेव्हा डिग्रीसाठी काहीतरी 3 लाख होती फीस वगैरे. तर मी म्हटलं मी 1 वर्षाचा कोर्स करतो गप्पा. 1 वर्षाचा मला मला 52,000 मला त्याने सांगितलं 1 वर्षाचं. तर मी म्हटलं 1 वर्षाचा मी कोर्स करतो, टाईम पिरियड पण कमी आहे आणि फटाफट माझं पण काम होईल. तर मी तो कोर्स जॉईन केला. तर माझा कोर्स झाल्याच्या नंतर आफ्टर 1 इयर मी फटाफट माझ्या आपल्या ॲन्युअल घेतलेत. माझे जेवढे पण सर्टिफिकेट्स आहेत शाळेतले वगैरे, कॉलेजचे वगैरे, ते सगळे मी अटॅच केले, सगळ्यांच्या हार्ड कॉपीज वगैरे. आणि सगळ्या हॉटेलमध्ये जेवढे मुंबईमध्ये हॉटेल आहेत, 5 स्टार हॉटेल, कारण की भाईसाहेब सगळ्यात महत्त्वाचं आहे 5 स्टार हॉटेल. आफ्टर डुईंग युअर हॉटेल मॅनेजमेंट, 5 स्टारचा एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे टू अप्लाय फॉर द क्रूज जॉब इंडस्ट्री. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आत्ताच्या सध्याला काय माहिती आहे का, हॉटेल मॅनेजमेंट तुमच्याकडे नसेल, डिप्लोमा नसेल तरी पण चालेल, पण हॉटेलचा एक्सपिरियन्स, तो पण 5 स्टारचा, हा एक मोठा तुमच्याकडे स्टॅम्प आहे. हॉटेलचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला क्रूज इंडस्ट्रीमध्ये जॉब भाईसाहेब असा लागेल. आमच्या टायमाला हॉटेल मॅनेजमेंट पण पाहिजे आणि पण हॉटेलचा एक्सपिरियन्स पण पाहिजे फॉर क्रूज जॉब इंडस्ट्री. पण आता सध्या तसं नाही आहे. आता तुमच्याकडे हॉटेलचा एक्सपिरियन्स असेल तर भाईसाहेब इनफ आहे. आणि फक्त इंग्लिश कम्युनिकेशन तुमचं एकदम चांगलं पाहिजे, बिकॉज इंटरव्ह्यू सगळं त्यांचे इंग्लिशमध्येच होणार आहे. तर मी हॉटेलमध्ये कामाला लागलो होतो. हॉटेलमध्ये मी 5 स्टारच्या हॉटेलमध्ये कामाला होतो. मी अंधेरीला जे हॉटेल आहे ITC द मराठा, या हॉटेलमध्ये मी एक्सपिरियन्स घेतला फॉर 3 इयर्स. मला सॅलरी खूपच कमी होती स्टार्टिंगला. मी 4,000 महिन्याला घेत होतो. प्लस मी राहायला भायखळ्याला, आणि मग भायखळा ते अंधेरी ट्रॅव्हलिंग, हा एक तासाचा रनिंग, त्याच्यामध्ये माझे अर्धे पैसे ट्रॅव्हलिंगमध्ये जायचे. पण काय हरकत नाही, मला माहिती होतं की माझा स्कोप पुढे आहे, मला क्रूज इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. तर मी प्रॉपर आपले 3 वर्ष काढले, एक्सपिरियन्स घेतला पूर्ण प्रॉपर. आफ्टर माय 3 इयर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर मी रिझ्युमे सगळ्या जेवढे पण एजन्सी आहेत फोर्टला, टॉपची एजन्सी आहेत, जे 5 एजन्सी आहेत, सगळ्या एजन्सीमध्ये मी माझा रिझ्युमे वगैरे टाकत गेलो. पण त्याच्यानंतर पण मला खूप सारे अडचणी आल्यात.
अप्लाय केल्याच्या नंतर पण अडचणी म्हणजे कसे माहिती आहे, मी सगळ्या क्रूज जेवढे पण क्रूज एजन्सी आहेत फोर्टला टॉपची एजन्सी आहेत, मी सगळ्यांकडे एनव्हलप वगैरे टाकलं. तर माझं माइंड असं होतं की मला 1 महिन्यामध्ये मला भाईचा फटाफट मला जॉब लागेल. आणि मी सीन असा गेला की लगेच मी रिझाईन पण केलं. ITCमध्ये कामाला होतो आणि 3 वर्ष झाले होते. स्टार्टिंगला माझा पगार 4,000 होता, पण जेव्हा 2 वर्ष आले, 3 वर्षानंतर आपला आफ्टर 2 इयर्स माझा सॅलरी 13,000 15,000 होती पर मंथ. पण माझं असं नव्हतं. माझा माइंड होतं की बाईसाहेब मला असं वाटलं की माझं आता काम फटाफट होणार आहे 1-2 महिन्यामध्येच क्रूज इंडस्ट्रीमध्ये. म्हणून मी तिथं रिझाईन पण केलं. तुम्हाला सांगतो, मी 1 वर्ष 2 महिने मी घरीच होतो. कारण मी ह्याच्यामध्ये होतो की मला आता जॉब लागेल क्रूजवर. तर ही चुकी सगळ्यात मोठी अशी तुम्ही करू नका अजिबात. क्रूज इंडस्ट्रीवर जॉब फटाफट लागत नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मंडळी, क्रूजवर तुम्ही जर डिसाईड केलं की तुम्हाला क्रूज इंडस्ट्रीमध्ये जॉईन करायचंच आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात बेस्ट स्टेप आहे पासपोर्ट हा तुम्ही अगोदरच काढून ठेवा. पासपोर्ट हा सगळ्याला यूज होतोच, ह्याचं काही हेच नाही, टेन्शनच नसतं. तर पासपोर्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे. अँड टायमाला असं तुम्ही विचार करू नका की मी सिलेक्ट झाल्यानंतर मी पासपोर्ट करणार, तसं नाही करू नका. पासपोर्ट हा अगोदरच काढून ठेवा तुमच्याकडे. हा सगळ्यात मेन पॉईंट आहे. त्याच्यानंतर आहे सिलेक्शन. तर सिलेक्शनच्या वेळी मला लागले 1.5 वर्ष, म्हणजे 1 वर्ष 2 महिने झाले मी घरीच होतो. मला कॉल नाही, काय नाही. त्याच्यानंतर मला कॉल आला एअरबॉन्डमधून की तुमचा रिझ्युमे सिलेक्ट झालेला, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी या. तर आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचा आहे. जे पण पोझिशनला तुम्ही अप्लाय केला त्या पोझिशनला तुम्ही या. तर मी अप्लाय केलं होतं फॉर असिस्टंट वेटरसाठी मी अप्लाय केलं होतं मी एअरबॉन्डमध्ये. पण सीन असा झाला की जेव्हा तिथं गेलो त्यांनी मला सांगितलं की सध्या ही पोझिशन अवेलेबल नाही आहे. तुम्हाला जर क्रूज इंडस्ट्री जॉईन करायची असेल तर आमच्याकडे ह्या पोझिशन अवेलेबल आहेत सध्या, तुम्हाला ती घ्यायची आहे का? तर मी भाईसाहेब विचार न करता मी डायरेक्ट त्यांना बोललो की येस, मला कोणती पण पोझिशन द्या, पण मला पहिलं क्रूज इंडस्ट्रीवर चढवा. तर त्यांनी सांगितले की तुझ्यासाठी एक हाऊसकीपिंगची एक वॅकन्सी आहे. हाऊसकीपिंगचं थोडेफार तुला नॉलेज आहे का? ते मी सांगितलं येस, मला नॉलेज तर आहे, कारण की मी हॉटेल मॅनेजमेंट करतानाच मला थोडंफार मित्र माझे होते ते हाऊसकीपिंगमध्ये मधले पण होते. तर त्यांनी मला थोडेफार केमिकलचे नावं वगैरे सगळे काही लक्षात होते माझ्या अगोदरच. तर मी पूर्ण प्रिपेअरच होतं. तर जास्त काय त्यांनी मला विचारलं इंटरव्ह्यूमध्ये, तर कोणते केमिकल असे 4-5 नावं होते त्यांनी विचारले. मी त्यांना सांगितलं अशाच केमिकल आहे म्हणून. त्यांनी सांगितलं मग ठीक आहे, यू आर बीन सिलेक्टेड फॉर क्रूज लाईन इंडस्ट्री. पण कोणती इंडस्ट्रीमध्ये सिलेक्टेड ते मला सांगितलं नव्हतं. बट माझा असा माइंड होतं की मला फक्त एकच इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, ती आहे डिझनी. माझा डिझनीचा एकदम मोठा मी फॅन होतो तेव्हापासूनच. आणि मी सगळ्यांकडून ऐकलं होतं, कारण की डिझनी वॉज पेइंग मोर सॅलरी दॅन अदर क्रूज लाईन इंडस्ट्री त्या टायमाला. तर माझं असं होतं की मला डिझनीमध्येच कामाला लागायचं आहे. तर सीन असा झाला की दुसऱ्या वर्षी मला परत त्यांनी बोलवलं विथ माय डॉक्युमेंट्स वगैरे सगळं काय ते. आणि आम्ही असे बरेच लोक, 12 जण, असे 12 की 15 जण आम्ही त्या रूममध्ये होतो एअरबॉनच्या ऑफिसमध्ये. आणि आम्हाला असं एक टेबल होतं लांबलचक, त्याच्यामागे चेअर आणि ते बोलले की तुम्ही बसा सगळ्यांनी, इथे ऑल डॉक्युमेंट्स सगळे प्रिपरेशन होतं माझ्याकडेच. तर माझ्याकडे STCW पण तेव्हा नव्हतं. तर जेव्हा माझी सेकंड इंटरव्ह्यू झाली, जेव्हा मी सिलेक्ट झालो डिझनीमध्ये, तर सीन असा होता की त्यांनी सगळ्यांना आम्हाला बसवलं एक टेबलवर सगळ्यांचे पेपर दिले हातामध्ये, आणि पेपर पण सगळे उलटे होते. तर म्हणजे दिसून येत नव्हते कोणचा लोगो आहे, कोण कुठे सिलेक्टवर, कोण कोणत्या शिपवर झाले म्हणून. तर माझं होतं की मला डिझनीमध्ये जायचं आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही बसा, तुम्ही मग साईनवर मग डॉक्युमेंट दिले, मग साईनवर करा. मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही सगळ्यांनी तुमचा पेपर ओपन करा आणि बघा तुम्ही कोणत्या क्रूजला सिलेक्ट झालेत ते. तर जेव्हा बाईसाहेब माझा नंबर आला, मी होतो 5व्या सीटवर, माझा नंबर आला, बाईसाहेब डायरेक्ट डिझनीज. मी तर एवढा खुश होतो की बाईसाहेब डिझनीमध्ये नक्की माझं काम झालेलं आहे फुल ऑन. तर अशी ही प्रोसेस होती फुल सिलेक्शनची. तर एकदम बरेचसे असे इंटरव्ह्यू झाले. माझा सेकंड इंटरव्ह्यू नंतर परत मग तिसरा इंटरव्ह्यू होता. मग तिसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले की तुम्हाला तुमचा मेडिकल करायचं आहे, प्लस STCW हा जो कोर्स आहे 2016चा, हा तुम्हाला करायचा आहे, कंपल्सरी कोर्स आहे. मग मी हा कोर्स पण कंप्लीट केला. हा कोर्स माझा 15 दिवसात कंप्लीट झाला. मी BP मरीन जे आहे बेलापूर या ठिकाणी, इथे जाऊन मी हा पूर्ण कोर्स केला फटाफट. तर ही प्रोसेस माझी एकदम फास्ट होती आफ्टर सिलेक्शनची प्रोसेस. जोपर्यंत सिलेक्ट होत नाही तोपर्यंत मला 1 वर्ष 2 महिने मी घरीच होतो. तेच वाट बघत होतो कधी सिलेक्ट होतो, कधी काय ते. पण जेव्हा मी सिलेक्ट झालो तर प्रोसेस माझा 1 महिन्यामध्ये माझं पूर्ण सगळं काय पेपरवर्क, डॉक्युमेंट, जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत सगळे काय क्लिअर केले होते माझे डिझनीनीच, एअरबॉन्डनीच. एअरबॉन्ड ह्या पेपरवर्कमध्ये एकदम फास्ट आहे. जे पण माझ्याकडे पेपरवर्क नव्हते ते सगळं त्यांनी मला मॅनेज करून दिलं फटाफट. तर अशी ही माझी स्टेप होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते सांगितलं मी, हॉटेलचा एक्सपिरियन्स हा एकदम महत्त्वाचा आहे. तर माझे फायनल इंटरव्ह्यू माझी डायरेक्ट स्कायपवर होती. फायनल इंटरव्ह्यूला मी घरी होतो आणि मग मला सांगितलं की घरी तुम्हाला एक मेल येणार आहे तुमच्या जीमेलवर,
तो मेल तुम्ही स्कायपवर तुम्ही ॲक्सेप्ट करा. तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे विथ दॅट पर्सन जो डिझनीवर कामाला होता. तो माझा इंटरव्ह्यू घेत होता. त्यांनी पण काय जास्त काय मला विचारलं ना, काय नाही. फक्त हाऊसकीपिंगचं विचारलं, कोणते केमिकल कसं आणि कुठे काम केलं. त्यांनी माझे सगळे शेड्यूल्स बघितले, असे आहे ते बोले. तो पण बोला ठीक आहे, यू विल बी सिलेक्टेड अँड वेलकम ऑन बोर्ड. तर अशी पूर्ण माझी प्रोसेस होती माझी ती हॉटेल मॅनेजमेंट टू हॉटेलचा एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर डायरेक्ट मग क्रूज शिपवर. तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला खूप जण मला विचारतं की तू काय पैसे वगैरे दिले होते का टू अप्लाय फॉर दिस क्रूज जॉब इंडस्ट्री. तर अजिबात नाही. मी एकही रुपये पैसा भरला नव्हते. एकदम झिरो, काहीच पैसे वगैरे भरले नाही. सगळं काम माझं फ्री ऑफ कॉस्टिंग झालं आहे. एअरबॉन्ड जे आहे ना, जेवढे पण CSTमध्ये जेवढे पण जेन्युन जे आहेत ना एजन्सीज, एअरबॉन्ड आहे, CSSI आहे, कमाक्सी आहे, इंडस आहे, ह्यांच्याकडूनच तुम्ही अप्लाय करा. हे तुमच्याकडून सगळं काही फ्री ऑफ कॉस्टिंगमध्ये होणार आहे. तुमचं हॉटेल स्टे, तुमचं ट्रॅव्हलिंग, तुमचं राहणं पिणं खाणं, मग तुमचा मेडिकल पण सगळ्या कंपनी खर्च करते. फक्त तुम्हाला एकच खर्च आहे, तो पण फक्त मेडिकलचा आणि STCW जे तुम्ही कोर्स करणार त्याचा खर्च आहे तुम्हाला. जो पासपोर्ट आहे तो तो तर आपलाच करायचा असतो. आणि जे पण मेडिकलचे जे पैसे आहेत हे तुम्हाला कंपनीज देणार आहेत. आणि प्लस जो तुम्ही विजासाठी तुम्ही जेव्हा पैसे भरता स्टार्टिंगला अप्लाय करण्यासाठी, ही फक्त एक रिसीट जी असते ती महत्त्वाची असते. ती तुमच्याकडेच ठेवा. जेव्हा तुम्ही सिलेक्ट होणार, जेव्हा तुम्ही तुमचा पहिला दिवस भरणार ऑनबोर्ड शिपवर, तेव्हा तुम्हाला ती रिसीट तुमच्या असोसिएट असेल जो त्यांना ती रिसीट द्यायची आणि विदिन अ 5 days तुमचे पैसे तुम्हाला परत भेटणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये. ते एवढे सगळे सुविधा या सगळ्या टॉपची एजन्सी करते. ते तुम्हाला सांगायचं एकच आहे की पैसे कोणाला देऊ नका. कोणते पण थर्ड पार्टी असतात त्याला तुम्ही 2-3 लाख तो मागणार, तुम्हाला सांगणार की मी तुम्हाला फटाफट कामाला लावतो. तसं काही होत नाही. हे सगळे पैसे घेणार, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ नंतर मग. तर असे आहेत माझी प्रोसेस, माझी जर्नी. माझी सुरुवात झाली फ्रॉम हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेलचा एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर मग क्रूज लाईन इंडस्ट्री. एवढं सोपं नव्हतं जसं तुम्हाला वाटत, तेवढं सोपं नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं मला 1 वर्ष 2 महिने लागले. त्याच्यानंतर मला कॉल आला. काहीकांचं असं आत्ता सध्या असं आहे की मला खूप जण लोक मला मेसेज करतात की भाऊ मला जॉबला लाव. मी त्यांना सांगतो की बा असं असं आहे, तुम्ही जावा तिथे इंटरव्ह्यू द्या. ते सांगतात की मी इंटरव्ह्यू दिलं पण अजून काही कॉल नाही आला आहे. तर तुम्हाला पेशन्स तुम्हाला ठेवायचे असतात. एकदम आता तुम्हाला माझं उदाहरण मी सांगितलं की मलाच 1 वर्ष लागला असं एंट्री लेवल पास करण्यासाठी. तर तुम्हाला तर होल्ड करायचंच आहे. तर अशी सगळी प्रोसेस असते. वेट करा, काही हरकत नाही. होणार म्हणजे होणारच. सगळीकडे अप्लाय करा. सगळ्या एजन्सीमध्ये तुमचा रिझ्युमे अपलोड करून ठेवा. सो ऑल द बेस्ट अँड देन सी यू सून ऑन बोर्ड. जय भीम.